अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मौजे बाबुळवाडी या गावामध्ये आयोजित केले आहे। या शिबिराचा कालावधी हा 19 जानेवारी 2024 पासून 25 जानेवारी 2024 इथपर्यंत असल्यामुळे आज हा शिबिराचा 6वा दिवस आहे। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंभू केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार परिसरामध्ये स्वच्छता केली, गावातील सिसेल गावातील गल्ल्या असतील स्वच्छता केली, सीसीटीव्ही चर खोदले। त्याच पद्धतीनं गावामध्ये रामलिंग देवस्थान आहे, या देवस्थानाच्या भव्य शोभा मिरवणुकीमध्ये विद्यार्थी सहभागी झाले। या विद्यार्थ्यांनी स्वतःच स्वयंपाक बनवून राहण्याची व्यवस्था किंवा एकच खाण्याची व्यवस्था केलेली आहे। सदर परिसरामध्ये आदिवासी जाईबाई येवले आदिवासी केंद्रीय आश्रमशाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था सन्माननीय चेअरमन बाबाजी येवले सर यांनी केली। तसंच त्यांनी आज कॅम्पला व्हिजिटही केलेली आहे। अनेक मान्यवरांनी कॅम्पला व्हिजिट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त, श्रमप्रतिष्ठा या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्थानिक लेवलवर काम दिलं जातं। त्याच पद्धतीनं गाव भेट आणि स्थानिक भेट शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या जातात। त्याच पद्धतीनं स्वतःचं काम स्वतः कसं करावं याचंही नियोजन विद्यार्थ्यांनी या कॅम्पमध्ये किंवा या शिबिरामध्ये केलेलं आहे। नमस्कार, माझे नाव बालू संजय आणि आमचं श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज या महाविद्यालयाचा NSSचा कॅम्प आम्ही बाबुळवाडी या गावात गेली 6 दिवस पार पाडत आहोत आणि आज आमच्या NSS कॅम्पचा 7वा दिवस। आमचं आल्यापासूनचं रुटीन असतं, सकाळी उठतं, नंतर त्या मुलांना नाश्ता, आमच्या मुलांना नाश्ता, नंतर श्रमसंस्कार 9 ते 12 वाजेपर्यंत श्रमसंस्कार असतात, नंतर दुपारचं जेवण असतं, नंतर संध्याकाळचं जेवण असतं, नंतर त्या चिमुरल्या मुलांचा आम्ही खेळ वगैरे काहीतरी त्याच्या मनोरंजनासाठी घेत असतो। पण त्याच्यानंतर परत आमचं संध्याकाळी झोपणं वगैरे होतं। तर आमच्या सरांनी काय केलं होतं, आमचे 10-10 जणांचे ग्रुप पाडले होते, 5 मुली 5 मुलं, जेणेकरून मुलांना सुद्धा मुलींचे कामं आले पाहिजेत आणि मुलींना सुद्धा मुलांचे कामं आले पाहिजेत। त्याप्रमाणे आम्ही 5 मुलं आणि 5 मुली असे आमचे 4 ग्रुप केले होते। आणि हा NSS कॅम्प म्हणून आपण दुसऱ्यांसाठी ते NSS कॅम्पचं ब्रीद वाक्य नॉट मी बट यू, ते आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी करायचं असतं। तर आम्ही जेव्हा ह्या बाबुळवाडी गावातला अनुभव घेतला तर तिथली ग्रामस्थ असतील व त्या सरपंच ताई असतील त्या सर्व लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आम्हाला जेवढं काही पॉसिबल झालं तेवढं आम्ही बाबुळवाडी गावामध्ये कामं केली। तर त्याचं स्मशानभूमी असेल, ग्रामपंचायत समोरचा परिसर असेल, मंदिरं असतील, इथलं देवस्थान, केदारेश्वरचं मंदिर असेल, सर्व ठिकाणी आम्ही साफसफाईचं काम केलं। आणि याच्यात एक विशेष बाब घडली की 22 मार्च या रोजी आपले जे श्रीराम आहेत त्यांचं उद्घाटन सोहळा म्हणजे ते स्थानापन्न होणार होते अयोध्यामध्ये। तर आम्ही बाबुळवाडी गावात सुद्धा खूप छान प्रकारे त्या लोकांनी तिथली मिरवणूक वगैरे काढली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला सामील करून घेतलं होतं। आमच्या मुलांनी आणि मुलींना देखील त्यामध्ये भरभरून सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांचं पारंपरिक पद्धतीनं त्यांच्या हरिपाठ म्हणा, अभंग, त्याच्यामध्ये सर्वांनी पार्टिसिपेट केला आणि त्या लोकांना सुद्धा आमचं एवढं त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट करणं त्यांना सुद्धा चांगलं वाटलं, त्यांनी भरभरून आमचं कौतुक केलं। हा सोहळा आम्ही कधीच विसरू शकत नाही, हा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे आणि आयुष्यात तो कधी न विसरण्यासारखा आहे। जेव्हा हे 8 दिवस आम्ही या मुलांसोबत राहतो ना, ते आता आम्ही जेव्हा इथून जायला निघतो तेव्हा आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटतं की यांच्यामधून जायचं नाही। NSS कॅम्प आम्ही खूप चांगल्या प्रकारे राबवत आहोत आणि राबवणारी तो पुढचं परंपरा सुद्धा आम्ही अशीच टिकून ठेवणार। धन्यवाद।
अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज आयोजित हिवाळी श्रमसंस्कार शिबिर आज आम्ही बाबुळवाडे या गावात आलेलो आहोत। त्या अंतर्गत आमचा 7 दिवसाचा कॅम्प आहे। या कॅम्पमध्ये आमचे 4 ग्रुप पाडले 10-10 मुलांचे, जेणेकरून प्रत्येक ग्रुपमध्ये 5 मुली 5 मुलं, जेणेकरून प्रत्येक मुलाला आपण जे काम करतो ते म्हणजे स्वयंपाकाचा असू किंवा इतर आपण गावात कोणते वेगवेगळ्या प्रकारचे कामं असू, समाजसेवा असू, प्रत्येक काम आम्ही या NSS कॅम्पद्वारे केले। मुलांना अगदी चपाती लाटण्यापासून ते खड्डे खाण्यापर्यंत मुलींनी सुद्धा केले। म्हणजे असं काही नाही की मुलांचं काम मुलींनी केलं किंवा मुलीचं काम सुद्धा मुलांनी केलं। यामुळे सगळ्यांना समान काम करण्याची संधी भेटली। या कार्यक्रमामुळे सगळ्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुण काय आहेत ते आम्हाला समजलं आणि प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक मित्रमैत्रिणींशी अजून प्रकारे चांगलं बॉन्डिंग किंवा शिक्षकांच्या विषयी आम्हाला सगळं काही म्हणजे खूप सारी माहिती समजली। आणि या कॅम्पमध्ये आम्हाला गावातल्या लोकांनी सुद्धा खूप मदत केली, त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद मानते। आणि आम्ही या कॅम्पसाठी ते 7 दिवस आलो आहोत। गावाने आम्हाला या कॅम्पमध्ये इथं संधी दिल्याबद्दल मी गावकऱ्यांचे सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते। थँक्यू।